दिल्लीतून मोठी बातमी, राजधानी दिल्लीतून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहांमध्ये दिल्लीत तासाभरापासून बैठक सुरू आहे, चर्चा सुरू आहे। अमित शहा, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या बैठकीत सहभागी आहेत। राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा सुरू असल्याची साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली आहे। शरद पवार, सुप्रिया सुळेंची पुण्यात भेट घेतल्यानंतर अजित पवार हे दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतलेली आहे। त्यांच्यासोबत अजित पवार गटाचेच प्रफुल्ल पटेल आहेत आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील आहेत। त्यामुळे शहा आणि अजित पवार यांच्या भेटीत काय राजकीय गणित आहेत, ठरतायत किंवा काय रणनीती आहे, काय निर्णय होतोय हे बघणं महत्त्वाचं आहे। संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष त्याकडे लागलंय आणि याच महत्त्वाच्या राजकीय बातमी संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, आजारातून बरं झाल्यानंतर, डेंग्यूतून फिट झाल्यानंतर शरद पवारांची भेट घेऊन अजित पवार दिल्लीला गेले। साहजिकच राजकीय वर्तुळात चर्चा होणारच। काय या तासाभरापासून बैठकीत निर्णय होतोय किंवा कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते? गिरीश, मागच्या सव्वा तासापासून अमित शहा यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी भेट सुरू आहे। ही राजकीय भेट आहे याच्यावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे गिरीश। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सांगितलं जात होतं की दिवाळी निमित्त ही सदिच्छा भेट आहे, पण मागच्या सव्वा तासापासून ही चर्चा सुरू असल्यामुळं निश्चित पद्धतीने या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे की ही राजकीय भेट आहे। या राजकीय भेटीमध्ये अनेक विषयावरती चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, सोबतच एक महत्त्वाचा मुद्दा मागच्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो रखडलेला आहे। कदाचित त्यावरती देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे, तशी माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। सोबतच महामंडळाचा विस्तार देखील मागच्या काही दिवसापासून रखडलेला आहे, त्यावरती देखील या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे जर आपण बघायला गेलं गिरीश, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लढाई जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचं याची लढाई निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे। कालच या संदर्भात निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झालेली आहे आणि 20 तारखेपासून आता डे टू डे सुनावणी होणार आहे। कदाचित त्या अनुषंगाने देखील या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते। दुसरीकडे जर बघायला गेलं तर मागच्या काही दिवसांपासून अजितदादा हे आजारी होते। जवळपास 15 दिवसांच्या नंतर अजितदादा आज बाहेर पडले होते। त्यांनी म्हटलं होतं की दिवाळीनिमित्त मी कुणाला भेटणार नाही, याचं मला दुःख होतंय। पण आज पुण्यातील पवार कुटुंबियांची भेट आणि त्यानंतर थेट अजित पवार तातडीनं दिल्लीला आले, त्यामुळे खरं तर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे गिरीश। दुसरीकडे जर बघायला गेलं तर मागच्या सव्वा तासापासून ही भेट जी आहे ती सुरू आहे। प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत आणि अजित पवार यांच्या गटाचे कार्याध्यक्ष आहेत, ते या भेटीमध्ये निश्चितच प्रमोद, कारण आजारातून बरं झाल्यानंतर थेट दिल्ली गाठणं आणि काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याची देखील चर्चा होती आणि सगळ्या पार्श्वभूमीवरती पण शरद पवारांना भेटून दिल्लीत जाणं, त्यामुळे साहजिकच या भेटीकडे सर्वांचं लक्ष आहे। प्रमोद, आम्ही तुमच्याकडनं पुढच्या बुलेटिनमध्ये देखील काय घडलंय, काय निर्णय झाल्याबाबत माहिती घेऊ। तुर्तास तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।